इथे काय लॉजिक आहे, तर वर्णमालिकेतले जी पदं आहेत इंग्रजी वर्णमालिकेतली त्याच्यानंतर येणाऱ्या स्वरानंतरचा वर्ण आहे. आता स्वर कोणते कोणते आहेत आपल्याला माहिती आहे, कोणते, ए, ई, आय, ओ आणि यू हे स्वर आहेत बरोबर. तर त्या ह्या स्वरानंतर येणारी लेटर आहेत, म्हणजे ए नंतर बी आलंय, ई नंतर एफ आलंय, आय नंतर जे आलंय, ओ नंतर पी आलंय, म्हणजे ह्याच्या पुढे जे येणार आहे ते काय असेल, यू नंतर येणारं असेल. म्हणजे एवढा इझी प्रश्न आहे, फक्त बारकाईने बघायचं की काय लॉजिक वापरलंय, म्हणजे काय आहे थोडक्यात त्याचं लॉजिक समजलं ना. स्वरानंतर येणारा प्रत्येक वर्ण आहे म्हणून, म्हणजे ए नंतर बी, ई नंतर आलंय एफ, आय नंतर क्रमवार काय येतं जे, ओ नंतर क्रमवार आलंय पी, म्हणून यू नंतर काय येणार, यू हा स्वर आहे आणि यू नंतर येणारा वर्ण व्ही, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं झालं याचं ॲन्सर.